तसेच पंकज पाटील पालन यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज, विनय किने यांच्याकडून आणि योगेश तरे या त्रिमूर्तींकडून मात्र 1500 रुपयांचं कॅश प्राइज, प्रत्येकी 500 रुपये. थँक्यू व्हेरी मच. मनोज पाटील सागरचे घरात अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत, तर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. खंडेराव पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, सागर पाटील टेंबोडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. जबरदस्त आपण पाहतोय. सागर पाटील यांच्याकडून भावेश पाटील यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. कौस्तुभकडे आम्ही ते सोपवतोय, त्यांच्याकडून तुम्ही कलेक्ट करा. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेंडू शॉर्ट मिड ऑफला एकदावर अजित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 1 या धावसंख्येवर. साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की दोन संघांमध्ये सामना आहे. डॉन टू 11 बिरवाडी आणि माकणे वॉरियर्स. प्रसिद्धी प्रमुख रुपेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. साखरेवरून विकी वजय या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच माट्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण एक धाव एक चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार, 4 धावा. वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरागिरी खवलला, कोली खवलला, तुम पल्ला जागा नाही उरणार. कोली खवलला, तुम्हा चौकाराने मात्र परेश शिंदे यांचं स्वागत केलं जातोय. अग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये हार्दिक स्वागत. सुपर टायमिंग सहित मात्र चेंडूला वळवलं गेलं, ही खासियत आहे या फलंदाजाची. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, जणू काही आपण रिप्ले पाहिलाय. जबरदस्त चेंडूला मात्र त्याच क्षेत्रामध्ये तोच फटका, फक्त एवढंच की डीप बॅकआउट पॉइंट आणि आता मात्र थर्ड मॅनच्या अगदी मधोमध 4 धावा. वॉड शॉट. असो ऊन पाऊस थंडी ही गार, सदैव मी धंद्यावर. शेतीवाडी अनाशी तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 9 रन्स. यावेळेला ऑन साईडला फेकून दिलंय. जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये मात्र आज संदीप मडवी. वॉट अ शॉट, 6 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन्स, 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. रोहित किनी पुन्हा एकदा वेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता, एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा या फलकावर. जर मनोज घरत झेल घेत आहेत तर विकी वजय यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल, 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल माट्या यांच्याकडून. दिवाकर पाटील, कमळाकर पाटील, सरपाडा यांचं शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करीत आहोत. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली. निखिल पामाळे एका साईडला जर आपण पाहिलं तर बाद होताना आपण पाहू शकता. बॅक टू द डगआउट या ऐकूया आपण डीजेला. चेतन पाटील यांना विनंती करेन की आपण पाण्याची व्यवस्था करावी. चेतन पाटील यांना विनंती करेन आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. धावांची गती फलकावर 16 धावा. शेवटच्या चेंडूवर मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाजाला निखिलला बाद केलं. नवीन फलंदाज या ठिकाणी मिस्टर हेमेंद्र घरत. त्याचा आवडता फेवरेट खेळाडू कोण आहे तर विश्वजित ठाकूर मोठ्या या नावाने ओळखला गेला आहे. हेमू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष किणी कोपरवरून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. श्याम भोईर
सगळे समालोचक आहेत त्यांचं सुद्धा धन्यवाद ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 16 धावा स्टार्ट चांगली झाले. तर धावांची गती जर आपण पाहिली 16 रन्स अजित पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खानिवडेवरून. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. श्रीकांत पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज सलग 6वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 रन्स. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, ज्या फटक्यांची निवड करणारा खेळाडू ओळखला जातो, तोच खेळाडू मिस्टर संदीप मडवी पाहायला मिळतोय. आदरणीय सागरजी गरत अध्यक्ष या स्पर्धेचे मी विनंती करेन दिवाकर पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सागरजी गरत यांना मी विनंती करेन की दिवाकर पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. सुंदर फटका होता या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. दिवाकरजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान सागर गरज साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. वैभव पाटील मॅन फ्रॉम नवसाई चांगली फिटनेस त्या ठिकाणी दाखवत असताना चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. गोड स्वभाव वैभव पाटील यांचा नेहमीच पाहायला मिळतो. नवसाई संघाला खूप चांगल्या प्रकारचं योगदान त्यांचं असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 18 धावा 18 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी सिली मिड ऑफ वरून निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा 20 रन्स ऑन दी बोर्ड लागला. 3 चेंडूचा खेळ झालाय. माकडे वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतोय. एका साईडला अंकुश पाटील यांचा संघ रुपेश पाटील माकणेचे आपल्याला पाहायला मिळतात. माकणे वॉरियर्स. तर स्वप्नील पाटील डॉन पाहायला मिळत आहेत. आणि विशाल गरत यावेळेला मात्र ऑन साईडला फेकून दिलंय. क्रॅकिंग शॉट. सुपर टायमिंग. 6 धावा. कष्ट हे आमचे अपरंपार शेती व्यवसायासहित आम्ही करतो मासेमारी. आम्ही आगरी आगरी. तर पांडुरंग वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खराट तरावरून. तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे खजिनदार किशोरजी वजे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. चेतन पाटील यांना विनंती करेन पाण्याची व्यवस्था करावी. वेलकम रत्नकांत पाटीलचं आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या क्रमांकावर त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा. टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये रोहित किनी चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी अजितजी पाटील खानिवडे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन किशोरजी वजे. अजितजी पाटील यांना विनंती करेन आपण समोर यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान किशोरजी वजे या स्पर्धेचे खजिनदार. कमलाकरजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मी विनंती करेन किशोरजी वजे यांना. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. 2 षटकांचा खेळ. अखेरीस 13.50च्या सरासरीने 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. रन तर रखरक्त ऊन माथ्यावर घेऊन खेळाडू आणि पंच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुन्ना पठाण साई स्पोर्ट्स शहापूर या संघातून काय कित्येक वर्ष मात्र टेनिस क्रिकेट ज्यांनी हाताळलं आज त्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच पाठीमागे पाहायला मिळतं. ज्यांनी शहापूर प्रथमतः आम्हाला शहर दाखवलं ते मुन्ना पठाण यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. विजयभाई भगत यांची स्पर्धा 20 तारखेपासून येते परंतु त्या स्पर्धेला यंदाच्या वर्षात आम्हाला इन्व्हाइट केलं होतं परंतु आम्ही उपस्थित नाही आहेत. एक दिवस मात्र 27 तारखेला जरूर देऊ आम्ही विजयजी भगत यांच्या माध्यमातून. धावांची गती स्कोरबोर्डवर 27 धावा 27. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीग 2021चं शानदार आयोजन. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच APL. स्वप्नील पाटील डॉन काल मात्र खातं उघडलंय. पहिला सामना खिशात टाकला. शेवटचा होता तो सामना पाहायला मिळाला.
गोलंदाज सागर कडू मॅन फ्रॉम बहाडोली. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अचूक टप्पा नव्हता. अजित पुत्रन त्या ठिकाणी वळत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28. मुलकेश हाताने ऑफ साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. ड्राईव्ह केला आहे आणि यावेळेला सचिन करत डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. तो सागर कडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन गरत वेगाने मात्र झेपावले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 29 धावा. एक रनसाठी मात्र या ठिकाणी संदीप मडवी थोडासा अडथळा निर्माण होत असताना थोडीशी इंजुरीने त्रस्त आहेत भारतीय संघ. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कालपासून मात्र चौथ्या कसोटीला सुरुवात झाली आणि अजिंक्य राणेची मोठी चुकी मात्र भारतीय संघाला खूप महागडी ठरली गेली. लाबुशेनचा तो झेल मात्र सोडला गेला आणि तदनंतर त्याने शतक झळकावलं गेलं गाबाच्या खेळपट्टीवर. धावसंख्या 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सागर कडू पुन्हा एकदा ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. हिरेन पाटील एक अनमोल रत्न चांदीप गावातील फेकी करतायत. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. हेमेंद्र गरत एका साईडला आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 31 धावा, 31 रन. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला चिप शॉट आहे आणि एक सोपा झेल मात्र या ठिकाणी कन्वर्ट केला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. मिस्टर हेमेंद्र गरत बॅक टू द डगआउट. या ऐकूया एक सुमधुर संगीत. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला. आई सत्वाची पाठोली गावाला. आई सत्वाची पाठोली गावाला. या पाठोली गावाला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपण पाहतो 9 पावणारी हक्केला धावणारी बहाडोली गावातील देवता आपण पाहतो सतवाई. सुंदरसं गाणं हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत JVR टेंबोडे वर्सेस आपण पाहणार आहोत ओम साई बिलीवर सरपाडा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सागर कडू. धावांची गती स्कोरबोर्डवर 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एक धावा जित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. सागर कडूने मात्र खूप प्रगती केली. गेल्या वर्षापेक्षा या वर्षात मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. ही एक गोलंदाजीची ताकद असते. संघर्षाने मात्र जरूर खेळण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती लागते आणि ते सागर कडूने मात्र या ठिकाणी दाखवलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला स्विच इट ॲज अ बुलेट प्रमाणे चेंडूला फेकून दिलाय महिला कक्ष स्टँड कडे. 6 धावा. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. ब्रिलियंट. 6 धावा. फुलांची वाघाची जात नाही डरणार. हे नाती नका लागू वाघरी कोल्यांचे. वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरा गिरी खवलला. आम्ही कोली खवलला. तुम पल्ला जागा नाही उरणार. 38 रन, 38 धावा. ही ताकद आहे. हे ब्रह्मास्त्र आहे संदीप मडवी या फलंदाजाचं आणि तेच मात्र या ठिकाणी दाखवून दिलं. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. ते बॅकवर्ड पॉइंटला तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मिस्टर हिरेन पाटीलचं.
तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते खेळपट्टीवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 40. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 3 षटकांचा एकत्रित खेळ झालाय. 13.33 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले आणि प्रथम फलंदाजी करताना माकणी वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 या धावसंख्येवर. MH045809 मारुती स्विफ्ट गाडी मेन गेटच्या बाजूला बॅनरच्या समोर पार्किंग केली आहे. तर कोणाची असेल तर ती प्लीज कृपया करून हटवायची आहे. MH045809 धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 40. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. जागा नाही उरणार थँक्यू. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 40 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हॅलो चेक. धावांची गती 40. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 40. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हॅलो चेक. 40 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये मराठी दणका चषक सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे खराड तराच्या मैदानात. धावसंख्या 40 रन्स 40 धावा. फलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला विशाल पाटील, एका साईडला संदीप मडवी 39 जर्सी नंबर परिधान करणारा. ऑफ साईडला सुरेख तंत्रशुद्ध फटका ऑफ ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. मनोज घरत मॅन फ्रॉम साखरे या ठिकाणी पुढे सरसावत असताना एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन्स. जर झेल घेत आहेत तर विकी वजय माट्या साखरे यांच्याकडून 500 500 रुपयांचं कॅश प्राईज. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवण्याचा प्रयत्न जरूर केला. गुड डिलिव्हरी. चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा होता संदीप मडवी. चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेला प्रतिभावान संपन्न खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या 41. यावेळेला पाहिलं, न्याहाळलं, चेंडूला सरळ सोडून दिलं आणि यावेळेला पंच वळतायत. मुन्ना पठाण वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र अमोल या ठिकाणी झेल टिपतोय. फलंदाज संदीप मडवी याच्या खेळीला पूर्ण विराम. या ऐकूया आपण डीजेला. माझी माऊली आई बसली मंदिराला. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोविसाला नवारा केले गो. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 रन्स 42 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 42 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर सचिन घरत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय मिस्टर मनीष गावड. सिली पॉइंट. तदनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मनोज घरत यांना आपण पाहतोय. वडिश लॉंग ऑफ सागर कडू. तदनंतर जर आपण पाहिलं तर अमोल ठाकूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर वडिश लॉंग ऑन. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ अँड लाईन. चेंडूचा टप्पा पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू रोहित किनी याच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावा 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम खोलवर चेंडू होता. चेंडू आणि फळी यांचा मात्र व्यवस्थित समन्वय झाला नाही. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. नाईस डिलिव्हरी. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42 धावा. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. आम्ही तुम्हाला चापटवणार. अगदी कोणी खवलेला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. अगदी कोली खवळला तुम्हा पलाला जागा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 42 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 42 रन्स 42. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. 4 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 या धावसंख्येवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी येईल. गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज जर आपण पाहिला तर विशाल पाटील. या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे. पाचवं षटक हाताळण्यासाठी मिस्टर सागर कडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चिकाटी प्लेयर एका साईडला आपण पाहतो विशाल पाटील. काल जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या 42 धावा. सागर कडू पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. मनोज घरत मात्र चुकी करतायत. चुकीला माफी नाही आणि या वेळेला आपण पाहतो बॅकअप चांगला मिळत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल विशाल पाटीलने मनोज घरत या क्षेत्ररक्षकाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 43 रन्स 43 धावा. जर झेल टिपला असता तर विकी वजे माट्या यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार आजचा 6th डे आपल्याला पाहायला मिळतोय. 6वा दिवस आहे. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी यष्ट्यांना जाऊन आदळतोय. अर्थातच प्लेड ऑन. फलंदाज बाद. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. आगरी आम्ही आगरी आव सगलन लई भारी. आम्ही आगरी आव सगलन लई भारी. करतो मेहनत जीवापरी ठेवून भरोसा देवावरी. आम्ही आगरी आव सगलन लई भारी. आम्ही आगरी आव सगलन लई भारी. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 43 रन्स 43 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत.
ज्यांच्या शौर्याने लिहिली पराक्रमाची गाथा त्या महाराजांच्या चरणी सदैव झुकतो माथा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा 16 जानेवारी 1681 मध्ये पन्हाळा येथे राज्याभिषेक पाहायला मिळाला. तो आजचा दिवस आपण पाहतोय. संभाजीराजे यांचा धावांची गती फलकावर 43. ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 44, 44 रन्स. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाचवं षटक आहे आणि पाचव्या षटकामध्ये 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 44, 44 रन्स. विशाल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. स्वप्नील पाटील डॉन यांचा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. विशाल घरत यांचा संघ सुद्धा पाहायला मिळतोय. हाच डॉन टू 11. सलीम मिडॉनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 45 धावा, 45 रन्स. रन्स 45 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी स्वप्नील यांच्याकडून मात्र मिस फील्ड होते आणि वैभव पाटील या ठिकाणी चेंडूला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगली फिटनेस जरूर दर्शवत असताना मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय 4 धावांकरता. येस, इट इज अ 4 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचते 49, 49 धावा. नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगिरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 49, 49 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज केवळ ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दुहेरीने फलक मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 51 रन्स, 51 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 51 धावा. 10.20 ची सरासरी आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाच षटकांचा एकंदरीत खेळ. पाच षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आगरी प्रीमियर लीग पर्व 4 आणि 4थ्या पर्वात आगरी बांधव पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी या खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा एकदा एकत्रित येत असताना आपण पाहू शकतायत. 1 वर्ष वाट पाहावी लागते या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतो. आणि या 1 वर्ष कधी निघून जातो हा आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. आणि तीच स्पर्धा 11 जानेवारीपासून या स्पर्धेला उजाळा देताना आपण पाहू शकतायत. आगरी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. फुलटॉस चेंडू होता, खोलवर होता, ऑन साईडला विशाल पाटील याच्या बॅटमधून मात्र मोठे फटके येत नाही आहेत. लेग बाईचा इशारा येतोय मिस्टर मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 52 धावा, 52 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. स्पर्धेचे अध्यक्ष सागरजी घरत पुन्हा एकदा मुख्य मंचावर, ज्यांनी मात्र शब्द दिला होता की 1 लाखाचं कॅश प्राईज मात्र आमच्याकडून असेल आणि त्या शब्दांना मात्र जागे होता असताना पाहायला मिळत आहेत.
उपाध्यक्ष सतत सातत्याने 4 वर्ष खांद्यावर जबाबदारी पेलणारे असं एक लाडकं व्यक्तिमत्व देवानंद कृष्ण वजेसाहेब म्हणून प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. अमोल ठाकूर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 53 धावा. या स्पर्धेचे खजिनदार साखरे गावातून एक चांगलं व्यक्तिमत्व किशोरजी वजे या ठिकाणी पाहायला मिळतात. सल्लागार आहे टेंबोड्याचं एक चांगलं व्यक्तिमत्व योगेशजी तरे जे माजी अध्यक्ष सीझन 2 मध्ये पाहायला मिळाले. तसेच पारगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व संतोषजी गरज सल्लागार या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ऑन साईटला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क नव्हता. वेगाने येत आहेत दुसऱ्या धावेसाठी पलटले. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि धावांची गती 55 धावा. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. क्रिकेटच्या बरोबर मात्र एक चांगलं शिक्षण घेणं ही सुद्धा खूप जिम्मेदारी मात्र खेळाडूंना पाहायला मिळते. प्रथमतः शिक्षण, त्यानंतर सॅटर्डे संडे खेळ आणि त्याबरोबर मात्र नोकरी व्यवसाय हा खूप महत्त्वाची भूमिका असते या खेळाडूंच्या माध्यमातून. 2 धावा आणि हा ना करता करता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीनेच संघ जाऊन पोहोचते फलकावर 57. JVR टेंबोडे आणि ओमसाई बिलिव्हर सरपाडा यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वैभव पाटील एक चांगली फिटनेस पाहायला मिळते. 10 नंबरची जर्सी परिधान करणारे नवसे गावातून एक चांगलं व्यक्तिमत्व नवसे संघाचा एक हिस्सा म्हणून पाहिलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस चेंडू ऑन साईडला पॅडवर चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. डॉन 11-2 बिरवाडी स्टँडला सलामी देताना इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा APL सिक्सर. आगरी वादळ कडाडला आता APL आघाड गेला. थँक्यू डिझो थँक्यू. वेलकम बॅक टू धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते फलकावर 63 धावा. यावेळेला पुन्हा एकदा करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय षटकार. विशाल पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. अग्री प्रीमियर लीग षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 69. 69 धावा. 70 धावांचं लक्ष असेल. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. विशाल पाटीलने मात्र क्लास फलंदाजी केली. शेवटच्या 2 चेंडूवर मात्र कणखर फटके पाहायला मिळाले. तंत्रशुद्ध फटके कसे असावेत. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. गिराळे गावातून एक चांगलं व्यक्तिमत्व चांगले खेळाडू मिलिंद पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या आमच्या मुख्य मंचावर. चला JVR टेंबोडे आणि ओमसाई बिलिव्हर सरपाडा या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. एका साईडला पंकज पाटील पालन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. JVR अँड ओमसाई बिलिव्हर सरपाडा. गौरव तरे GT आपण यायचंय मुख्य मंचावर या. भूपेश गावड सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. खुश असतील आपल्या संघांवर क्रिएटिव्ह 11 माकणे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये आपण पाहतो. स्वर्गीय यादव पांडुरंग घरत यांच्या स्मरणार्थ श्री सागर नरोत्तम घरत सफाळे यांच्याकडून आपण पाहतोय. प्रथम क्रमांक चषक जर आपण पाहिलं तर पहिली ट्रॉफी गोल्डन डायमंड अटॅच ही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. श्री भूपेश धनेश गावड माकणे यांच्याकडून ही स्पॉन्सर केले गेले. द्वितीय रोख पारितोषिक माननीय श्री विजय शेठ पाटील सजुनवगर सुवी पॅलेसचे मालक. द्वितीय क्रमांक चषक श्री संतोष कमळाकर पाटील सफाळे. तृतीय क्रमांक रोख पारितोषिक श्री जनार्दन पाटील मामा चंदनसार. तृतीय क्रमांक चषक स्वर्गीय साधना सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंद भीमा तरे माकणे यांच्याकडून. चला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत 2 संघांमध्ये. तदनंतर चतुर्थ क्रमांक रोख पारितोषिक आगरी प्रीमियर लीग मंडळाकडून. चतुर्थ क्रमांक चषक श्री गौरव चंद्रकांत तरे GT अर्थातच माकणे. मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला पाहायला मिळते श्री विशाल अनंत पाटील माजी APL अध्यक्ष चांदीप यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज चषक स्वर्गीय गजानन पांडुरंग तरे यांच्या स्मरणार्थ श्री चिन्मय गजानन तरे माकणे यांच्याकडून.
सर्व संघांना सन्मान चिन्ह चषक स्वर्गीय हरिचंद्र भास्कर तरे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद हरिचंद्र तरे माकणे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी श्री संजय किनी भामटपाडा MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर भामटपाडा यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच कॅप स्वर्गीय रामचंद्र मोरेश्वर वजे टक्षाशेट यांच्या स्मरणार्थ श्री जगदीश रामचंद्र वजे साखरे यांच्याकडून. चला JVR संघाचा कर्णधार स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व क्षेत्ररक्षक ट्रॉफी स्वर्गीय देवानंद पद्माकर घरत यांच्या स्मरणार्थ कुमार तुषार देवानंद घरत माकणे यांच्याकडून. स्पर्धेत जास्त षटकार व चौकार मारणारा खेळाडू त्यासाठी सुद्धा ट्रॉफी ओमकार स्पोर्ट्स पालघर यांच्याकडून. या सर्व दात्यांचा आम्ही खूप खूप मनापासून अंतकरणापासून कमिटीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. 6 षटकांमध्ये विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य असेल आणि 70 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी करतील त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मनोजजी पाटील. बहाडोलीचं एक बुलंद आवाज. चला राहुल पाटील JVR संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना टॉस करण्यासाठी या भूपेश गावड यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. पंकज पाटील पालन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या आपण आवाज ऐकूया या मायक्रोफोनवरून मिस्टर मनोजजी पाटील यांचा. तत्पूर्वी धन्यवाद. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर किशोर वजे हा खजिनदार संजय किणी हा सल्लागार संजय किणी हा सल्लागार संजय किणी हा सल्लागार वाघाचा छावा आपला देवा वाघाचा छावा आपला देवा उपाध्यक्ष हा दहाडला वाघाचा छावा आपला देवा उपाध्यक्ष हा दहाडला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा. थँक्यू सो मच. तर इथे धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 69 70 धावांचं आव्हान असेल आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक एंडवर हिरेन आणि नॉन स्ट्राईक एंडवर मिस्टर सागर कुडू मॅन फ्रॉम बहाडोली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूने गार्गेश आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर बहाडोलीचा हा तेज तर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चर या नावाने मात्र जास्तीत जास्त ओळखला जातोय. तोच हा गोलंदाज गार्गेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र जोरदार अपील आपल्याला बघायला मिळतोय इथे. पंच मात्र तटस्थ लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. गुड लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला गोलंदाज गार्गेश कडून गोलंदाजी बघायला मिळते. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. पंचांची काहीतरी डिस्कस करतायत की चेंडू कोणत्या एसटीवर जाऊन आदळला असता, कदाचित हेच विचारत असतील. आणि आम्ही इथे साईड स्क्रीनवर बघतोय तर ऑफ स्टंपला कदाचित चाटून गेला असता. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 धाव पुन्हा एकदा गोलंदाज गार्गेश. यावेळेला आपण बघतोय सुरेख डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली आणि इथे मात्र तेवढाच सुंदर फटका सागर कुडू याच्या बॅटमधून चौकार येतोय. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. आदरणीय सन्माननीय दर्शन पाटील घाटीम ग्रामपंचायत उपसरपंच हे ते उपस्थित आहेत. तर मी योगीजी तरे साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांचं यथोचित स्वागत करावं. दर्शन पाटील घाटीम वरून इथे उपस्थित आहेत उपसरपंच ग्रामपंचायत घाटीम. यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका सागर याच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावली जाते. कमालीचं टायमिंग साध्य केलं जातं इथे. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 7 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तर योगीजी तरे साहेबांना विनंती करतोय की आपण इथे दर्शन पाटील घाटीम ग्रामपंचायत उपसरपंच आहेत इथे उपस्थित आहेत. तर योगीजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघणार आहोत त्यांचं स्वागत सन्मान होताना. आणि इथे मिनी हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. सागर कुडू याच्या बॅटमधून मात्र 1 धाव येताना
तर दर्शन पाटील ग्रामपंचायत उपसरपंच घाटीम यांच्याकडून या स्पर्धेकरिता 2222 रुपयाचं इथे धनादेश आलेला आहे. धन्यवाद. तर दर्शन पाटील घाटीम यांना मी विनंती करतोय आपण या आपलं इथे यथोचित स्वागत होईल अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि या वेळेला आपण बघतोय चौकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 12. सुरेख टायमिंग साध्य केलं जाते या चेंडूवर. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन मात्र इथे सन्मानित केले जाते. तर यानंतर आपण बघतो या लीगचे अध्यक्ष आहेत सागरजी गरज साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते वैभव गावड घाटीम यांचं आपण स्वागत करायचं आहे. आणि वैभव गावड यांच्याकडून या स्पर्धेकरिता 2000 रुपयाचा क्रीडा निधी आलेला आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 13. त्यानंतर आपण बघणार आहोत इथे धनेश गावड इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत होईल. तर मी प्रशांत किणी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते धनेश गावड यांचं स्वागत करावं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. दुसरं षटक घेऊन येईल. त्यानंतर मिलिंद पाटील एक क्रिकेटर आहेत. KPL सारखी मोठी स्पर्धा खेळतात. कुणबी समाजाचा विचार केला तर सुरेख खेळाडू आहे. मिलिंद पाटील यांना मी विनंती करतोय आपण यापुढे. तर पुन्हा एकदा मी देवानंदजी वजे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मिलिंद पाटील गिराळे यांचं स्वागत करावं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन विशाल पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. यानंतर किशोरजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की रोहन पाटील इथे उपस्थित आहेत. तर आपण रोहन पाटील यांचं स्वागत करावं. या वेळेला आपण बघतोय तर रोहन पाटील इथून मार्गस्थ झालेले आहेत. तर JVR तेंबोडे वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या साहिल पाटील आम्हाला दर्शवतात. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं विशाल आहे गोलंदाजी मार्कवर. तर दुसरा चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी. हिरेन मात्र कट करण्याच्या प्रयत्नात होतं. बॅकफुटवर गेले होते. कव्हरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला, परंतु संपर्क नीटसा नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल विशाल पाटील. या वेळेला रिव्हर्सचा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चुकी होईल का, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. आणि लेग बाईटच्या सहाय्याने मात्र ही एक धाव पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या. गार्गेश होता गोलंदाजी मार्कवर. दोन्ही फलंदाजांनी मात्र एक चौकाराच्या सहाय्याने या 13 धावा वसूल केल्या होत्या. त्याच्यानंतर विशालाला 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. तिसऱ्या चेंडूवर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव येताना धावसंख्या 14 धावा. पुन्हा एकदा सागर कुडू खेळण्यासाठी तयार. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना सागर कुडू याच्या बॅटमधून मात्र ह्या 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या 16 धावा. डॉन 11-2 हा संघ जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय अजितजी गावड साहेब आपण कुठे असतील तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 16 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज विशाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाजी मार्कवरून सागरसाठी हा चेंडू असेल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. अमर पाटील चेंडूच्या खाली आणि इथे मात्र सागर कुडू याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. अमर पाटील मात्र मिड ऑफला झेल घेतल्या जातोय. सुरेखरित्या मात्र झेलला जातोय अमरकडून आणि सागर याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. डॉन 11-2
या संघाला मात्र पहिला आदरा बसतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. आगरी जिगरी नूतन नगरी आगरी जिगरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला आगरी जिगरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला तर APL हा धडकला आगरी वादळ कडाडला तर APL हा धडकला. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 16 धावा धावफलकावर सुरेख गोलंदाजी करताना विशाल पाटील जे पहिल्या 2 दिवसामध्ये जे फलंदाज अष्टपैलू खेळाडू होते ज्यांनी चमक दाखवली नाही ते मात्र आज खेळताना आपल्याला बघायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं विनायक बाबूला अप्रतिम खेळ केला, त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या. त्याच्यानंतर चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपडा याच्या बॅटमधून सुद्धा धावांचा ओघ आला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर विशाल पाटील सुद्धा 2 दिवसामध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती, परंतु आज फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यश आले. यावेळेला मात्र सुरेख शॉर्ट लेगला चेंडू जातोय. संदीप मडबी चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होताना 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 2-11-2 या संघाच्या 17 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर किशोर वचे हा खजिनदार संजय किणी हा सल्लागार संजय किणी हा सल्लागार संजय किणी हा सल्लागार वाघाचा छावा आपला देवा वाघाचा छावा तर पुन्हा एकदा गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. माफ करा, मनीष आहे. तर पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मनीष. तर आता थोड्याच वेळात इथे पाहुण्यांचं आगमन होणार आहे. सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक माननीय श्री संदीप काहले साहेब हे उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्या समवेत गणेश तरे साहेब माकण्यावरून सुद्धा इथे उपस्थित होतील. त्यांच्या स्वागतासाठी आमचे कमिटी मेंबर्स मात्र मुख्य प्रवेशद्वाराजवळ हजर आहेत. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मनीष. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सचिन गरत मॅन फ्रॉम पारगाव. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 19 धावा. 21 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची गरज असेल. 2-11-2 या संघाला मात्र विजय मिळवायचा असेल तर या 2 मुख्य फलंदाजांना मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. सचिन गरत आणि हिरेन यांची ओळख क्रिकेटमध्ये आहे, त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल या दोघांना. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना हिरेनसाठी हा चेंडू असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हिरेन कट करण्याचा प्रयत्न केला होता कारण पॉइंट
आणि कव्हर हा पूर्ण एरिया खुला आहे, त्यामुळे कट करून 4 धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल. परंतु गोलंदाज एवढा चतुर आहे की टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्विंग होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्याचंच कारण फलंदाज मात्र चुकतोय. पुन्हा एकदा मनीष हा गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे. डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र सुरेख झेल हिरेन याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. प्रथमेश क्या बात आहे, जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम माकण्याचा हा खेळाडू. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला. वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला. संख्या आपण बघितली तर 19 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. 19 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. न्यू मॅन इन मिस्टर रोहित किनी मॅन फ्रॉम भामटपाडा, तर एका बाजूने सचिन घरत मॅन फ्रॉम पारगाव. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर मनीष आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना ज्या पद्धतीने मात्र कर्णधाराने विश्वास दाखवला मनीषवर आणि तो विश्वास सार्थ ठरवताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. अमर पाटील मॅन फ्रॉम बहाडोली यांनी सुद्धा एक मात्र सुरेख झेल टिपला गेला. आउट ऑफ फॉर्म थोडंसं बघायला मिळतोय अमर पाटील. क्षमता तर भरपूर आहे. मागचा आगरी प्रीमियर लीग आपण बघितलं, आई सप्तशृंगी सरपडा संघाकडून मात्र कम्मालीची फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन घरत. यावेळेला आपण बघितलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा खराब चेंडूचे संकेत देताना मिस्टर मुन्ना पठाण आम्हाला दर्शवतात आणि एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा. धन्यवाद. जे धावसंख्या आपण बघितली तर तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटक कंप्लीट होताना डॉन 11-2 हा संघ जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. साहिल पाटील आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज असेल. 18 चेंडू 50 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. आहे अंगात जर्सी भडक आगरी दणका स्वभाव कडक. आगरी दणका स्वभाव कडक. आगरी दणका स्वभाव कडक. क्रिकेटच्या या रणमैदानी क्रिकेटच्या या रणमैदानी आगरी झेंडा फडकला. क्रिकेटच्या या रणमैदानी आगरी झेंडा फडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा. डॉन 11-2 या संघाच्या स्वप्नील पाटील. मात्र चला ड्रिंक ब्रेक जेव्हा होईल तेव्हा थोडी घाई करा प्लीज, कारण आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने लवकर संपवून मात्र खेळपट्टी पुन्हा एकदा मात्र चांगली बनवायची आहे. उद्याचा अंतिम दिवस असेल म्हणून थोडीशी घाई करा प्लीज. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 धावा. 18 चेंडू मध्ये 20 धावा झालेल्या आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 50 धावांची गरज असेल. विशाल पाटील एका बाजूने गोलंदाजी मार्कवर. नक्कीच जास्त फरकाने जिंकण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. रोहित किनी स्टेप आउट झाले होते खेळण्यासाठी, मात्र नेटचा संपर्क नाही आणि इथे मात्र आपण बघतोय धावपथचा मात्र अपील बघायला मिळाला, परंतु पंच तटस्थ आहेत आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर.
17 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा विशाल पाटील हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. मॅन इन फॉर्म आजच्या दिवसाचा विचार केला तर विशाल पाटील जबरदस्त मात्र फलंदाजी आणि त्यानंतर आपण बघितलं तर जबरदस्त गोलंदाजी सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र सचिन गरत खेळण्यासाठी तयार होताना विशाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आणि सचिन गरत याच्या बॅट मधून मात्र महिला कक्षाच्या बाजूला चेंडू जाऊन पडतोय 6 धावांसाठी. या ऐकूया आपण डीजे ला. धरती बानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन धरती बानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन डा 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 मैं हूं डॉन मैं हूं धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल विशाल. ज्या पद्धतीने मात्र सचिन गरतने हा षटकार मारला अशाच पद्धतीचे फटके येणं खूप गरजेचं आहे. सामना जिंकायचा असेल तर मात्र फटके येणे खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मागच्या चेंडूवर षटकार आला त्या पद्धतीचे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते शॉर्ट लेगला. 1 धाव मात्र पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय 4थं षटक प्रगतीवर विशाल पाटील आहे. मॅन फ्रॉम सरपाड्याचा हा गोलंदाज 4थ्या षटकातील 4थ्या चेंडूचा खेळ आपण बघणार आहोत. रोहित किणी एका बाजूने मॅन फ्रॉम भामटपाडा वसई तालुक्यातून मात्र पुढे येताना हा खेळाडू आपण बघतोय. सुरेख फटका इनसाइड द आउटसाइड ऑफ स्टंप खेळलेला चेंडू आपण बघितला. एक्स्ट्रा कव्हरला प्रथमेश पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत आपण बघितलं तर 1 धाव. उभरता सितारा आहे माकण्याचा आपण विचार केला तर प्रथमेश याच्याकडे बघितलं जात आहे. भविष्य उज्ज्वल आहे माकण्याचं. नवीन चेहरे पुढे येताना आपल्याला आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळतात. मित पाटील सुद्धा एक सफळ्यामधून आपण बघितला. एक नवी शिकणारा मुलगा मात्र पुढे येताना या वेळेला सचिन गरत पुन्हा एकदा मात्र शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल कारण एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता तो खेळाडू पंच आम्हाला दर्शवतात. 1 शॉट 1 धाव मात्र शॉट केली गेली इथे सचिन गरत. मात्र ह्या खेळाडूकडून शॉर्ट धावा खूप होत आहेत कारण खूप मात्र चपळाईने धावायचा प्रयत्न करतो. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न करतो कारण स्ट्राईक का ठेवतोय तर त्याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची आणि त्याच घाई गडबडीत मात्र लाईन क्रॉस करायची राहून जाते. पंच मात्र तटस्थ आपल्याला बघायला मिळतात. सुरेख नजर मात्र लक्ष केंद्रित केलं जाते पूर्णपणे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 30 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना सचिन या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलं जात आहे 6 धावांसाठी. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन धरती बानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन डा 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 धन्यवाद. 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. आदरणीय सन्माननीय प्रदीप मंडप डेकोरेटर्सचे मालक आदरणीय सन्माननीय माणिकजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हा आणि या सामन्याचा आनंद घ्या. नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. जिथे जिथे स्पर्धा असतात आगरी समाजाचा विचार केला तर
त्या स्पर्धेला मात्र आवर्जून हजेरी लावतात. माणिकजी गरज साहेब पुन्हा एकदा आपलं वेलकम. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 36 धावा. विजयासाठी 34 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 12. तर आदरणीय सन्माननीय अग्री प्रीमियर लीगचे सल्लागार संतोषजी गरज साहेब यांना मी विनंती करतोय की सर आपले शुभ असते माणिकजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं. 12 चेंडू 34 धावा. तर साहिल विलास पाटील याचं लायसन हरवलं होतं सफाळे ते पारगाव या दरम्यानमध्ये. तर ते लायसन एका व्यक्तीला सापडलेलं आहे, त्याने पारगाव चौकीवर जमा केलेलं आहे. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांनी नावसुद्धा सांगितलेलं नाही आम्हाला. तर पुन्हा एकदा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या वेळेला आपण बघितलं तर 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वा सुरू आहे. आदरणीय सन्माननीय तुषारजी पामाळे सर सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय आणि खूप खूप आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला सलग 6वा दिवस आहे, ते आवर्जून उपस्थित आहेत. JRT टेंभोडे या संघाचे संघमालक सुद्धा आहेत. प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 11,000 जो महिला चषक आहे अग्री महिला क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेकरिता त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 38 धावा. षटक क्रमांक 5वं आणि 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मनीष जबरदस्त मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली मनीषकडून. विशालने 2 षटकाचा जो आपला कोटा होता तो पूर्ण केलेला आहे. पुन्हा एकदा मनीष मात्र दुसरं षटक हाताळतोय वैयक्तिक आपलं, आणि दुसऱ्या षटकातील तो 3रा चेंडू घेऊन येईल. कमालीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली मनीषकडून. विशालला मात्र पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकाराच्या साहाय्याने तब्बल 16 धावा आल्या होत्या. वैयक्तिक दुसरं षटक होतं विशालचं, थोडंसं महागडं ठरलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात स्वप्नील डॉन. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष. मित्रांनो खूप वेळ घेत आहेत, जरा प्लीज घाई करा. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष तयार. या वेळेला मात्र रिव्हर्सचा पटका पॉवरफुल आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख टायमिंग. डॉन 11-2 पॅव्हेलियनच्या बाजूला चेंडू जाऊन पडतोय 6 धावांसाठी. जबरदस्त करारा प्रहार आपल्याला बघायला मिळाला. सचिन गरत नावाचा हा ब्रँडेड फटका. 6 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सचिन गरत या खेळाडूने, परंतु मनीष मात्र गोलंदाजी सुरेख करताना कमबॅक केलं गेले. मागच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 8 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. डॉन 11-2 या संघाला विजय संपादन करायचा असेल तर 8 चेंडू आणि 26 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स पॅव्हेलियन मध्ये 6 धावांसाठी. कमांड डीजे. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब टेंभोडे यांचं इथे शुभ आगमन होते. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र सचिन घरतेच्या बॅटमधून ही एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते, कारण एकाच धावेवर समाधान मानेल क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, म्हणून स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे सचिनने. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 51 धावा. विजयासाठी 19 धावांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. धन्यवाद. जे आगरी समाजाचे बहाडोली गटाचे दुकटन शाखा अध्यक्ष माननीय श्री माणिक सुमारे घरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2021 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद व आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच आगरी समाजाचे कोषाध्यक्ष सुद्धा आहे, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तर प्रफुल्लजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण असं वा मुख्य मंचावर आपलं इथे यथोचित स्वागत केलं जाईल. तर 6 चेंडू 19 धावा. षटक क्रमांक 6 आणि घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की गोलंदाज आहे आकाश. हा गोलंदाज. 6 चेंडू 19 धावा. अकरा चेंडू मध्ये वैयक्तिक 28 धावांची खेळी करतोय सचिन घरत, मॅन फ्रॉम पारगाव. 6 चेंडू आणि 19 धावा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. 9 चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. झेल तर घेतला होता, परंतु बिमर स्वरूपाचा चेंडू होता, कमरेच्या वर जाणारा चेंडू होता आणि 9 चेंडू एक बाउन्स तर झालेला आहे. 6 चेंडू आणि विजयसरी 18 धावा. ह्या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार आला असता तर कदाचित चित्र वेगळं झालं असतं. इथे डॉन 11-2 हा संघ मात्र आता 6 चेंडू आणि 18 धावा विजयाच्या प्रतीक्षेत असेल. सचिन घरत आहे स्ट्राईक एंडवर, नक्कीच आशा पल्लवित असतील. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस चेंडू होता. सचिन घरत यांना नीटसा समजला नाही. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि स्वप्नील पाटील गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. आणि धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आपण बघितलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. समीकरण कदाचित बदलू शकतं. आम्ही नक्कीच थर्ड अंपायर तिसरे पंच आमचे आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण साईड स्क्रीनवर या. तर पाणी घेऊन जायचं आहे. रिव्ह्यू सिस्टीम डिसिजन पेंडिंग आहे. तोपर्यंत आपले पाठीराखे असतील तर या आपण पाणी घेऊन. जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी आपल्या पॅव्हेलियन मधून, तर मी मिस्टर जय पवार सर कुठे आहेत तर या आपण आले तर बघूया. इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. पंचांना जर वाटलं तर पंच घेऊ शकतात डिसिजन, असं कमिटीने आम्हाला सुचवलेलं आहे. परंतु खेळाडूंनी जर सांगितलं तर पंच घेतील की नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं कमिटीने इथे सूचित केलेलं आहे. कारण याआधी सुद्धा आपण डिसिजन बघितलं की भीमर चेंडूसाठी जर त्यांना डाऊटफुल वाटला तर पंच घेतायत डिसिजन. आज तिसरे पंच चेक करतायत, डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. तर 9 चेंडू पुन्हा एकदा घोषित केलेला आहे. विजयासाठी आता 15 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 15 धावा आणि गोलंदाज सुद्धा बदली केला जाईल, कारण 2 बिमर स्वरूपाचे चेंडू मात्र फेकले गेले त्याच्या हातातून. नवीन गोलंदाज येईल. 6 चेंडू 15 धावा. चला मित्रांनो, थोडी घाई करा प्लीज. या ऐकूया.
चला सामना सुरू करायचा आहे. प्लीज थोडी घाई करा मित्रांनो. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. अप्रतिम सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा हॅलो हॅलो हॅलो. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 चेंडू आणि 15 धावा. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय साहिल पाटील आरकेचे. धावसंख्या आपण बघितली तर 6 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. नवीन गोलंदाज येईल 6 चेंडूंसाठी. प्रथमेश मॅन फ्रॉम माकणे, उभरता सितारा, अपकमिंग यंगस्टार आपल्याला बघायला मिळतोय. प्रथमेश कडे क्षमता आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. या 15 धावा रोखल्या जातील का हा प्रश्न असेल तमाम क्रिकेट रसिकांना. तर एका बाजूने डॉन 11-2 चे समर्थक असतील ते विचार करत असतील की 6 चेंडूमध्ये 15 धावा काढेल का सचिन घरत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगला, एकदा पूर्ण केली. विशाल पाटील पुढे सरसावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. स्वप्नील पाटील मात्र स्ट्राईक एंडवर थांबले होते आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र स्वप्नील पाटील धावबाद होताना 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज असेल. स्वतः संघमालक आहेत, त्यांनी विचार केला की माझा गडी बाद झाला तरी चालेल परंतु मी सचिनला स्ट्राईक एंडवर आणेन आणि तेच काम करताना मिस्टर स्वप्नील पाटील आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश. या वेळेला मात्र सुरेख डिलिव्हरी, क्या बात है, जबरदस्त. आणि इथे मात्र पंचांचं बोट वर झालं आणि सचिन घरत नावाचं जे वादळ घोंगावत होतं या मैदानात ते मात्र कुठेतरी क्षमताना आपल्याला बघायला मिळतंय. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीतात हुआ. आम्ही या घरी हव सगळं लई भारी. आम्ही या घरी हव सगळं लई भारी. करतो मेहनत जीवापरी, ठेवून भरोसा देवावरी. आम्ही या घरी हव सगळं लई भारी. आम्ही या घरी हव सगळं लई भारी. धन्यवाद. प्रथमेश याच्यासाठी राहुल तरे यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन घरतला जे बाद केलं त्या गड्यासाठी मात्र हे 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या पुन्हा एकदा मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 58 धावा. आदरणीय सन्माननीय सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक माननीय श्री संदीपजी कहाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. नक्कीच मुख्य प्रवेशद्वारावर आपले कमिटी मेंबर्स त्यांना घेण्यासाठी मात्र आणि अमर पाटील याच्या हातामधून मात्र चूक होते. सामना आता मात्र पूर्णपणे बाजूने झुकलेला आहे तरी सुद्धा मात्र थोडीशी चुकी होताना आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. विजयासाठी अजूनही 2 चेंडू आणि 8 धावा. सामना अजूनही बॅलन्सिंग आपल्याला बघायला मिळतोय. विकी वजे याच्याकडून मनोज घरत याच्यासाठी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार बघायला मिळतोय. चेंडू जाईल, विशाल पाटील क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण. 1 चेंडू आणि 6 धावा. सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी
सहाय्यक उपनिरीक्षक माननीय श्री संदीपजी काळे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम. तसेच गणेशजी तरेसाहेब माकणे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय आगरी प्रीमियर लीगच्या वतीने. तर 1 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच रंगतदार लढत आहे. एका चेंडू नंतर आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. धावसंख्या आपण बघितली तर 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. षटकार आला तर विकी वजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोज घरत याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. डबल झालेलं आहे रक्कम. 1 चेंडू 6 धावा. सामना आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्क वर आकाश. प्रथमेश या वेळेला मात्र त्रिफळा चेतवताना प्रथमेशने कमालीची गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. मात्र दूर राहिला हा संघ विजयापासून. तर यानंतर मात्र होणारा सामना असेल आपण बघितला तर JVR JVR तेंबोडे आणि ओम साई बिलिव्हर्स सरपाडा या दोन्ही संघांमध्ये पुढील लढत होईल. आणि मायक्रोफोनवर जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर. हॅलो चेक. या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक माननीय श्री संदीप कहाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आज अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला मात्र आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आगरी प्रीमियर लीग 2021च्या वतीने कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत संदीप मडवी. 35 धावा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. 35 रन. एकंदरीत मॅन ऑफ द मॅचचा हकदार या ठिकाणी ठरताना आपण पाहू शकतायत. आता होणारा सामना JVR टेंबोडे अँड ओम साई बिलिव्हर्स सरपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. आगरी प्रीमियर लीग पर्व 4 अतिशय ग्लॅमर या टेनिस क्रिकेटला पाहायला मिळतोय. आणि संदीप मडवी या ठिकाणी उपस्थित होताना रुपेश पाटील खुश असतील आपल्या संघावर या सामन्यामध्ये.